मुलावर जास्त कर्ज आहे. मी मजुरी करून ही 4 मुलं मी सांभाळली. मुलगा बी मला माझ्या नशिबाला चांगला मिळाला आणि मला कौतुकाने सगळी बघते ती. कुणाला रिक्षा शिकायचं असेल त्याने माझ्याकडे या, मी त्यासने रिक्षा सुद्धा शिकवू शकते. काय नाही म्हणून असं घरी रडत बसून आपल्याला काय मिळत नाही. कोण 2 पैसे आपल्याला देत नाही. नाव ठेवणार बी देत नाही, नावाजणार बी देत नाही. काम केल्याशिवाय आपल्याला काय मिळत नाही. मग कोणी नाव ठेवतं किंवा कोणी नाव असतं. आता मला म्हणते ती म्हातारी रिक्षा शिकून काय करणार, मला असा प्रश्न विचारते ती. तर आता मी काय ह्याला उत्तर द्यायचं. आता मी रिक्षा शिकून काय करणार आहे ही मला सांगू शकली नाही. मी काय तर शिंदे साहेब माझ्या रिक्षात बसावं असं मला वाटतं. या ती पण रिक्षा चालक होती आणि मी पण रिक्षा चालक आहे. नमस्कार. नवकेसरी न्यूजमध्ये मी स्नेहल सागर पाटील आपलं स्वागत करत आहे. आज आपण सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील नांदगाव या गावच्या आजींशी आज आपण संवाद साधणार आहे. आजी हा एक रिक्षा चालक आहेत. 72 वर्षाच्या आजी आहे. जाणून घेणार आहे त्यांचा आतापर्यंतचा प्रवास वेदनादायक आणि प्रेरणादायक ठरतोय असं म्हणायला काही हरकत नाही. नमस्कार. नमस्कार. तर आजी, तुम्ही रिक्षा चालवायला कधीपासून सुरुवात केली? मी रिक्षा चालवायला सुरुवात केली 12 मार्च पासून. माझ्या मुलाचा वाढदिवस होता. तर मला मुलगा म्हणला माझा वाढदिवस आहे. त्या मुलाला मी म्हणलं मला रिक्षा तू घरी बसून ठेवतोयस, आपणाला परवडेल का घरी बसून रिक्षा, मला शिकवतोस का? तर ते मुलगा म्हणला आई माझा आज वाढदिवस आहे, तुला गिफ्टच दिली म्हणून समज, चल रिक्षा चालवाय मी तुला शिकवतो. 12 मार्चच्या दिवशी आम्ही 4 वाजता रिक्षा बाहेर काढली आणि आम्ही कालावड्याच्या रुक्मादेवीच्या खिंडीला तिकडं रिक्षा नेली. मला जवळ बसून माझा त्याच्या हातावर हात ठेवून, आता ते ब्रेक कुठला, हँडल कुठला, बटन कुठलं मला काही सुद्धा माहित नव्हतं. माझ्या मुलानं सगळं मला जवळ बसून शिकवलं आणि मी 3 दिवसातच रिक्षा मी सगळं लक्षात घेतलं. 15 दिवसानं मी ह्या कराडमध्ये गेली. कराडमध्ये गेल्यावर पाचवड फाट्यापासून माझा ही पत्रकार आहेत का नाही ते माझ्या मागोमाग होतं. मी ट्रॉपिंग मध्ये होती. माझ्या मागोमाग मी रिक्षा कशी चालली होती बघत आपली माझ्या पाठीमाग त्यांनी माझा पाठलाग केला आणि त्या कृष्णा हॉस्पिटलच्या पुढं माझी रिक्षा ब्रिज खाली साईडला घेतली आणि ती काय म्हटलं आजी तुम्ही इकडे रिक्षा जरा थांबवा. मी रिक्षा तिथं थांबवल्यावर मग माझं तिथनं पत्रकारांनी सगळीकडं पुढं पाठवलं. का तर मला जरा व्हायचं मदत करावी अशी वाटली. रिक्षा चालवून म्हणजे मला काळजी वाटायची मुलावर जास्त कर्ज आहे. कधी तू रिक्षा बसवून ठेवली आहेस, मग आपल्याला भाड्यानं दिली तरी भाडं कोण सगळं भाडं देत नाही. मग मुलाला मी आपलं म्हणलं बाबा तुझ्यावर किती कर्ज आहे, किती दिवस आहे? मुलगा माझा म्हणला या 6 वर्ष आपल्यावर कर्ज आहे, 6 वर्षानं कर्ज फिटल. मग मला जरा काळजी वाटायची. मग म्हटलं कशाला बसवून ठेवतोय. तर माझी एवढ्या दिवस रिक्षा घरात बंद होती, तर तुमच्या मुलाने तुम्हाला रिक्षा चालवायला शिकवली, तर ती रिक्षा बंद का होती? रिक्षा बंद होती. माझा मुलगा एसटी ड्रायव्हर होता. मग त्यांना चालवायला बनत नव्हतं. तो थकून यायचा काम करून. ह्या निमित्तानं रिक्षा घरी बसून राहायची. मग आता थोडंफार कर्ज झालं होतं तर बंगला बांधलाय, रिक्षा घेतली. मग मला काळजी वाटायची. मी म्हणायची बाळा रिक्षा बसून ठेवली आहेस, इतक्या पैशाची रिक्षा घेतलीस, आपल्याला कसं काय परवडायचं? तर म्हणायचं आहे तू काय काळजी करू नको, माझी मी बघतो. तर मी म्हटलं मला एक दिवस आपल्या चेष्टेनं त्याला म्हटलं मग मला शिकवतोस का रिक्षा? चल म्हणलाय तुझी तयारी असली तर मी तुला रिक्षा शिकवतो. मग रिक्षा शिकवली मला. 12 मार्च त्या दिवशी माझ्या हातात रिक्षा दिली आणि तो म्हणला चलाय तुला शिकवतो. मग त्या दिवसापासून मला रिक्षा शिकवायला त्यानं सुरुवात केली. 15 दिवस रिक्षा मला चांगली शिकवली त्यानं. माझं लायसन मी रिक्षा चालवायला लागल्यावर मला लायसन आरटीओ माझ्या घरी आलं. आरटीओने मला एक पत्र दिलं, तुम्ही सोमवारी आरटीओ ऑफिसला या म्हणून. आरटीओ ऑफिसला गेल्याच्या नंतर माझी तिथं परीक्षा घेतली. मला सही करायला लावली. मला लर्निंग लायसन मला 1 महिन्यासाठी दिलं. आता 30 तारखेच्या पुढे म्हटले ते 4-5 तारखेपर्यंत मला लायसन पक्क देणार, आम्ही बिल्ला देणार असं मला आता आरटीओनं मला लायसन दिलं. स्वतःच्या खिशातले पैसे घातलं आरटीओनं आणि ती म्हणली ती आजीला लायसन काढून द्या. दिलं. मला आता कोण सुद्धा कराडात अडवू शकत नाही, मला कोण सुद्धा काय म्हणत नाही.
हे रिक्षा गेटवाली ह्याची सगळी यायची मला सगळे सगळ्यांची चांगलं साथ बोलते आहे तुम्हाला. सगळ्यांची साथ आहे आणि सगळी मला अशी नुसती आदरान बोलवते ती मला कोण सुद्धा काय असं वाकडं बोलत नाही हा. नाहीतर काय म्हणत नाही ती मला म्हणते ती आजी तुम्ही इथं रिक्षा लावा आमच्या सीटा भरून न्या 2 आम्ही देतो असं मला सगळी म्हणते ती चांगली आहे ती रिक्षा तर माझी गेटवाली रिक्षा सुद्धा मला कधी चालवताना अडवत तुम्हाला नाही स्टार्टिंगला कसं सगळ्या लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या? सगळी लोक आणि मुलं अशी गाडीवरून जातेली आजी म्हणून ओरडते ती आणि मला कौतुकाने सगळी बघते ती रिक्षा चालवताना मी व्हिडिओ काढते ती गाडीत असा फोन बाहेर काढून हं. सगळे व्हिडिओ करते ती कोण कोण असं करतंय मला आजी चांगलं आहे असं सगळी मला मला आनंद देते ती मला ते चांगलं वाटतंय आजी, तुम्ही रिक्षा चालवायच्या आधी काय काम करत होता? मी रिक्षा चालवायच्या आधी मजुरी करत होती मी भांगलाय जात होते शेतमजुरी शेतात मी भांगलाय जायची लोकांच्या आम्हाला शेती काय एवढी नाही लय तर 15 गुंठ जमीन आहे आम्हाला मी मजुरी करून ही 4 मुलं मी सांभाळली माझं कुटुंबीय मला पाठीमागं चांगलं होतं माझा मालक व्हायचं बेसणी होतं त्याच्यामुळं मी 4 मुलं चांगली सांभाळली आणि मुलं माझी 3 मुली आणि 1 मुलगा मला 3 मुलींची लग्न झाली आणि मुलाचं बी लग्न झालं मुलगा बी मला माझ्या नशिबाला चांगला मिळाला मालक माझं होतं वेशनी पण माझा मुलगा चांगला मिळाला मला तर मग तुमचे पती चांगला काय झाला करतात? माझं पती 2000 साली वारलेत आता 25 वर्ष झाली माझं पती बी आम्ही मजुरी करत माणसं आहेत मजुरी करणारीच माणसं आहे आम्हाला काही शेती जास्त नाही आम्ही आपली मोलमजुरी करूनच आम्ही असं राहण्याचा प्रयत्न जगण्याचा करतो आपले पती काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर आपण अश्रू न डाळत बसता आपल्या मुलाशी आणि आपल्या कुटुंबाशी खंबीरपणे उभा राहिला. तर अशा प्रकारे आपण त्या स्थितीला कसं सावरलं? मला मी सावरलं माझ्या 3 मुली त्यातल्या एका मुलीचं लग्न झालं होतं आणि 2 नंबरची मुलाच्या पाठची मुलगी आणि ती शेवटची धाकटी मुलगी अशा एका पाठोपाठ असा माझ्या हाताखाली येऊ लागल्या मोलमजुरी करायला मला सपोर्ट द्यायला लागल्या मुलगा माझा 10वीला होता तेव्हा तेव्हा माझं 2000 साली मालक माझं वारलं मग मुलं जरा हाताखाली आल्यावर मला बाबा 2 रुपयाचं 4 रुपये असं व्हायला लागलं मग मला जरा वाईट बरं वाटायला लागलं मग आम्ही माझ्या कुटुंबातली माणसं सुद्धा माझी दीर किंवा नंदा माझी सासू लय चांगली होती माझी सासू मला अजिबात विसरायची नाही मला आईसकट आठवून दिली नाही माझ्या सासूनं का तर माझ्या सासूनं हमी घेतली होती तुझा नवरा जरी दारुडा असला तरी मी तुला चांगली सांभाळणार असं तिनं माझ्या आईला बोलली होती त्याप्रमाणे चांगलं मला सांभाळलं सासूबाईनं मग माझी सासू मला काही अडचण येऊ द्यायची नाही मग माझं मालक वारल्यावर माझी सासूबाई दिराकडे मुंबईला गेली मग आम्ही आपलं चौघच माया लेकरं आम्ही 3 मुली आणि तीन मुली आणि ही एक मुलगा आणि मी 5वी असं आम्ही आपलं 5 जणाचं कुटुंब आमचं आम्ही राहिलो आम्ही आपलं मोलमजुरी करून खाल्ली आम्ही ते सावरलं तर यात आजी, ह्या सगळ्या गोष्टी सावरताना आपल्याला कोणत्या कोणत्या अडचणी समोर जावं लागलं? मला अडचणी माझ्या कुटुंबातलं माझं दीर किंवा सासू माझी चांगली असल्यामुळे मला काही सुद्धा अडचण अशी जाणवली नाही माझ्या मुलीची सासूबाईने एका मुलीचं लग्न केलं दिराने एका मुलीचं लग्न केलं आता राहिला प्रश्न लहान मुलगीचा मग माझा मुलगा जरा वाईच करता झाल्यावर माझ्या मुलानं एका मुलीचं लग्न केलं मग असं आमचं आपल्या अडचणी निघून गेल्या माझ्या कुटुंबातली सगळी माणसं मला चांगली माझा नव्हता चांगला म्हणल्यावर माझा एकटा नवराच तेवढा चांगला नव्हता का तर माझ्यावर सारखं कुपून असायचं का तर ते जरा वेचणी होतं त्यामुळं मला काय नाही अडचण आणली माझ्या दीर सासू नंदा हे माझ्याशी चांगल्या होत्या मला काय वाटलं नाही तर आजी, तुम्ही तरुण पिढीला काय काय प्रेरणा द्याल? तरुण पिढीला मी सांगेन की काही काम करताना धाडस वाढवा आणि कुणाचं बी असं एखाद्या मुलीचं कधी कुणाचं बरं असतं कुणाचं नसतं आणि वेळ प्रसंगी असं तुम्ही घरी प्रसंगात बसू नका काही कामधंदा कुठला बी कामधंदा आपला धाडसानं करा आणि चांगलं राहायचं बघा 2 पैसे मिळतात आपल्याला कुठला बी धंदा केला तर 2 पैसे मिळवता आलं पाहिजे तर आणि धाडस केलं पाहिजे ही मागं बसून उपयोग नाही त्याचा आता का तर मी एवढ्या वयाची असून सुद्धा मी धाडस केलं या तर माझ्या पाठीमागं माझी इच्छा आहे कुठल्या पण महिलानं
चांगलं हे करावं. रिक्षाच नव्हं, कुठलं बी काम धाडसानं करावं. आणि कुणाला रिक्षा शिकायचं असेल त्याने माझ्याकडे या, मी त्यासने रिक्षा सुद्धा शिकवू शकते. का तर मला आता माझ्या मुलानं मला रिक्षा शिकवली. आता मला सगळं माहीत झालं. मी आता कुणाला पण रिक्षा शिकवीन. माझ्याकडे कुणी पण या तुम्ही रिक्षा शिकायचं म्हणलं तर मी कुणाला पण शिकवू शकते रिक्षा. तुमच्या इच्छा काय आहेत? माझ्या इच्छा आता ही मुली यायच्या का नाही पाठीमागं, आता माझ्यापेक्षा तरुण आहेत त्या तरुण मुलींनी हीच की काम करावं, चांगलं चांगलं काम करावं, चांगलं हे करावं. म्हणजे काम करून आपलं चांगलं जगायचं बघावं. आणि काय नाही म्हणून असं घरी रडत बसून आपल्याला काय मिळत नाही. कोण दोन पैसे आपल्याला देत नाही. नावं ठेवणार बी देत नाही, नावाजणार बी येत नाही. काम केल्याशिवाय आपल्याला काय मिळत नाही. मग कोणी नावं ठेवतं किंवा कोणी नाव असतं. आता मला म्हणते ती म्हातारी रिक्षा शिकून काय करणार आहे. मला असा असा प्रश्न विचारते ती. तर आता मला वाटतं काय ह्यांना उत्तर द्यायचं. आता मी रिक्षा शिकून काय करणार आहे ही मला सांगू शकली नाही मी. काय शिकली नाही? तर आता पुढचं एवढं मला वाटलं नाही की मी ती चांगली रिक्षा चालवीन आणि इतकं चांगलं मी पुढे जाईन असं मलाच कळालं नव्हतं. पण माझ्या मुलानं मला रिक्षा चांगली शिकवली, त्याच्यामुळे मी चांगली रिक्षा चालवायला शिकली. या तुमच्या इच्छा तर झाल्या, पण अजून वेगळ्या तुमच्या काय अशा अपेक्षा आहेत? मला शिंदे साहेबांना माझ्या रिक्षात बसले तर मला बरंचच बरं वाटेल अशी माझी इच्छा राहिली एक. अपेक्षा माझी एक राहिली का तर शिंदे साहेब माझ्या रिक्षात बसावं असं मला वाटतं या. ती पण रिक्षा चालक होती आणि मी पण रिक्षा चालकच आहे. मला वाटतंय माझ्या रिक्षात बसावं हीच माझी अपेक्षा आहे. इतभर पोटाची खळगी भरण्यासाठी प्रत्येक माणूस जगत असतो, धडपडत असतो. पण भातर्शीच्या उंबरठ्यावरती मंगल आवळे आपल्या साठी मात्र जीवाचा आटापिटा करतात. आयुष्य इथंच थांबत नाही, पण खऱ्या अर्थाने भातर्शीच्या उंबरठ्यावरती काम करणाऱ्या आजींचा प्रवास हा एक प्रेरणादायक ठरतोय, तसाच वेदनादायक ठरतोय, जो तुमच्या आणि आमच्या मनाला